नाव बोला. पुढचा कोण आहे बोला. पुढचा कोण आहे बोल भाऊ. सामना चालू होती त्या ठिकाणी तानाजी स्ट्राईकला आहे. आदई वावेकर आपण नाणेफेकीची गोल करण्यात यायचा आहे. पहिल्या षटकात पहिला चेंडू चांगला फटकावतो या ठिकाणी वाईडी स्क्वेअरच्या रिझनमध्ये एक जमिनीला चेंडू जाण दिलेला आहे या ठिकाणी. इथे बाकी 2 धावा काढताना थांबत नाहीये. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता बाकी इथे फलंदाज बाद होतोय. कुठलीच चुकी करत नाही या ठिकाणी बेडेकर आणि इथे फलंदाज बाद. मागच्या वेळची उणीव बसून काढणे कारण मागच्या वेळेस बेडेकर नव्हते. त्यांचा कार्यक्रम असल्या कारणाने ते आउट ऑफ विलेज होते. पण आता परत ते या ठिकाणी ते परतीचा प्रवास केलेला आहे आणि हा पहिला धक्का दिलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी पोंजे संघाला आणि एक बाद धावसंख्या 2 धावा. आदाई संघाचा आदाई संघाचा कर्णधार आणि वावेकरचा कर्णधार इकडे लगेच इकडे यायचे ताबडतोब प्लीज सहकार्य करा. सूर्य असताना चाललेला आहे या ठिकाणी. नवीन दशरथमध्ये नवीन फलंदाज दशरथमध्ये धावसंख्या 2 बिन 1 बाद 2. दशरथमध्ये बाद झालेला फलंदाज आपण बघतोय. रनआउटच्या मध्ये तानाजी हा बाद झालाय. स्ट्राईक घेतो तो म्हणजेच किरण. स्ट्राईक किरण वावेकरचा. अरे आदाईचा वावेकरचा आहे. आधी तर उडून घ्या. सामन्याकडे आपण जातोय. बेडेकर गोलंदाजी करतोय. पंचांना पार केलंय. आतमध्ये चेंडू येतोय. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑफच्या कडे आपण ऑनसेटला चेंडू खेळतोय. मिसफील्ड तो झालेला आहे. निश्चित तुतुमय हुलकावणी दिलेली आहे. पण या ठिकाणी 3 धावा पूर्ण. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा पोनसच्या रूपाने आणि एकूण धावसंख्या 5 धावा. पळसपा आणि पोइंदे यांच्या दरम्यान संघर्षमय असा सामना होण्याच्या प्रतीक्षेमध्ये एक षटकाचा सामना. अतिशय सुंदर आपण बघूया क्रिकेटचा नजाकत बरा हा सौ ज्योती हरिश्चंद्र वाजेकर पुरस्कृत उपसरपंच चषक. तुमचं स्वागत. अप्रतिम अप्रतिम मारा करतोय विजय बेडेकर. विजय सकाराम बेडेकर. विजेंद्र दिलता मागत गेलता नाही हो. अप्रतिम आत्मनिर्णय चेंडू मारण्याचा प्रयत्न करू. अगदी फलंदाजाला थांबायला लावलेले या ठिकाणी. मारण्याचा अगदी पूर्णपणे पवित्र घेतला होता. अगदी फील्ड चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू अगदी झपकन आतमध्ये आला. त्यामुळे विजेंद्र बेडेकर एक जबरदस्त तंत्रशुद्ध अशी गोलंदाजी करतोय आणि भंबेरी उडवतोय या ठिकाणी. प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवतोय या ठिकाणी. फलंदाजी धावसंख्या 6 धावा. ऑन स्ट्राईक किरण. आता बघी चेंडू जातोय शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण परत एकदा बघायला मिळते या ठिकाणी. आपण बघतोय पळसपेच्या गोटातून जिथे बाकी मिसफीड होत आहे बोनस पॉईंटच्या रूपाने. जिथे वायडी स्मिडविकच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळाल्या जिथे बाकी परत एकदा तुतुमय इथे बाकी फलंदाजाचा बाद होतोय. 3 आणि रनआउट. 3 धावा इथे काढले. 4थ्याला रनआउट झालेला आहे आणि ते निश्चितच बघूया धावसंख्या आणि पोंजे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा इथे पालकवलेल्या आहेत. दशरथ हा बाद झालेला आहे. दशरथ हा फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू 1 to go. 9 किरण नवीन फलंदाज किरण. शेवटचा 1 to go. विजेंद्र बेडेकर. अप्रतिम आत्मनिर्णय चेंडू करून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे खरोखरच. आणि हे षटकाचा पूर्वार्ध षटक इथे संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीने लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते आणि आत्ता बाकी 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीने. म्हणजेच या ठिकाणी जिंकण्याकरता अगदी 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्पीडअप करा आपण. सर्व क्रीडा शौकीन इथे उपस्थित आहेत. आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. सुस्वागतम. बोला थोडा. पुनश्च एकदा सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. 40+5
फायटर क्रिकेट संघ शिरडोन आयोजित ज्योतिताई हरिश्चंद्र वाजेकर पुरस्कृत उपसरपंच चषक या क्रिकेटच्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। व्यासपीठावर आमचे भाऊ मुकादम, आमचे सर्वस्व या पनवेल तालुक्यातील एक अनुभवी असे हे फलंदाज गोलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारे यांचं देखील असताना मनपूर्वक स्वागत। आमच्या साथीला जोडले गेले दिलीप भोपी सर, उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट समालोचक, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून असणार सरचे स्वागत। प्रेम टकले, उत्कृष्ट स्कोरर, यांचं देखील असणार मनपूर्वक स्वागत। आणि टेनिस लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून हे सामने घर बसल्या प्रेक्षक पाहतात, त्यांचं देखील असणार मनपूर्वक स्वागत। त्यांचा ऑपरेटर असते DJ मास्टर, सर्वांचं स्वागत। तर जाऊया शेवटचा एक षटक, म्हणजे एका षटकाचा हा सामना आहे। जिंकण्यासाठी टार्गेट आहे ते 11 धावांचं कंपल्सरी चेसिंग असणार आहे आणि स्पीडअप करायचं आहे। खूप उशीर झालाय, खूप वेळ झालाय। एक षटकाचा सामना आहे। मी पोंजे संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। आपल्याला वेळ कमी आहे, विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण लावा। पोंजे संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावा, क्षेत्ररक्षण आपण लगेच लावा प्लीज। स्ट्राईकला फलंदाज रत्नाकर एक चांगला खेळाडू आहे, मागील सामन्यामध्ये चांगले खेळ दाखवला होता। नॉन स्ट्राईकला फलंदाज शैलेश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार 57 मते। पाहायचा अजूनही कोणाच्या हातात चेंडू दिला नाही कर्णधारांनी। दशरथ मते स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर। 6 चेंडूंचा हा खेळ आहे, जिंकण्यासाठी गरज आहे 11 धावांची। शतरंश व्यूहरचना, मिड विकेट, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, धावा वाचवाचे आहेत। इथे मात्र पलस संघाला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे। पहिले 3 चेंडू अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। 3 चेंडू व्यवस्थित हाताळला पाहिजे पोंजे संघाने, आणि जर जिंकायचं असेल पळस संघाला तर पळस संघाला पहिल्या 3 चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील, कारण गोलंदाजी मार्कवर दशरथ मते। हा सामना जर जिंकला पोंजे संघ तर प्रकाश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक, त्यांचं देखील असणार मनपूर्वक स्वागत। पोंजेचे कार्यसम्राट, दमदार नेतृत्व, दमदार कर्तृत्व प्रकाश पाटील यांच्याकडून हा सामना जर पोंजे संघ जिंकला तर 1000 रुपयाचे पारितोषिक त्यांना देणगी म्हणून त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, कॅमेरा इंटच्या बाजूने दशरथमध्ये, स्ट्राईकला रत्नाकर। स्पीडअप करायचा आहे, खूप उशीर झाला आहे। सत्यवान जा, आपण खूप उशीर झाला आहे। पहिला चेंडू, गोलंदाज तयार, राईट हँड ओव्हर द मारा, दशरथ मध्ये, स्ट्राईकला रत्नाकर। पहिला चेंडू अप्रतिम फटका, 1 धाव पूर्ण करतो। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो, पण इथे मात्र एकच धाव। एका धावेच्या वतीने संघ जाऊन पोहोचतोय 11 धावांचं पाठलाग करताना 1 धाव। आता शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती पळस संघाला 10 धाव्यांची। म्हणजे इथे कुठेतरी आता शेवटचे हे 2 चेंडू आहेत ना, उर्वरित ते चांगले हाताळायला लागतील। दशरथ मते, मॅन फ्रॉम पोंजे, शैलेंद्र येतोय स्ट्राईकवर। हा अकुट टॅपाचा चेंडू, पायचा चेल होणार का, 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली फेकी म्हणता येईल, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा। 2 चेंडूंचा खेळ संपलाय, धावा आहेत एकूण 3। शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 8 धाव्यांची। म्हणजे हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघासाठी। गोलंदाज तयार, इथे मात्र हा चेंडू खेळून काढला कार्पेटच्या साह्याने, 1 धाव पूर्ण करतो। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो, चांगली फेकी, पंचाकडे सुद्धा अपील, पंचांनी अपील स्वीकारली, 1च धाव। फलंदाज रत्नाकर ज्याच्या नावाने संघ गणला जातो तो बाद झालाय। आता शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 धाव्यांची। काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच, ज्यावेळी मी समजून कक्षामध्ये असतो त्यावेळी सामना टाईट होतो, यात काही शंका नाही। अजूनही वेळ गेली नाही पळस संघाची। आता पूर्ण प्रत्येक चेंडूवर त्यांना मोठा फटका मारावा लागेल। असं वाटलं होतं की शिरडोन संघ अंतिम फेरी गाठेल, कारण काल पाहिलं शिरडोन संघाने चांगली कामगिरी केली होती, टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय। कुठल्या मैदानावर? गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दशरथ तयार, न्यू बॅट्समन कमलाकर येतोय मैदानात। शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज आहे। ऑन स्ट्राईक शैलेश,
नॉन स्ट्राईक फलंदाज कमलाकर. इथे मात्र आता बाउंड्रीचा ताबा घ्यावा लागेल, षटकार घ्यावा लागेल तर फलंदाज संघाला. गोलंदाज तयार. इथे मात्र पहिला पुढचा चेंडू खूपच ऑप्शनच्या बाहेर. गरज होती का? खराब कामगिरी परिणाम. आता शेवटचे 3 चेंडू आणि एका षटकाराची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू एका षटकाराची गरज आहे. आता झेल घेतलाच पाहिजे आणि खरोखरच इथे मात्र फलंदाज संघ थोडा अडचणीत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. एक मोठा फटक्याची गरज आहे. एक षटकार जर मारला शैलेशने तर सामना संपेल. गोलंदाज तयार. इथे मात्र वाटते डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. काय चेंडू हाताळला. एकच धाव. एका धावेच्या वतीने टोटल धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते 6. शेवटचे चेंडू असणार शिल्लक 2 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 धाव्यांची. किरण घरत क्रिकेटमधला मोठा नाव. हरेश मते, सत्यवान मते, संदीप मते आणि मला मात्र संघाच्या बाहेर ठेवलाय काही कारणास्तव. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5च धावांची गरज आहे. दोन चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असणार दोन्ही संघासाठी. खूप उशीर झालाय. सामना त्वरित चालू करायचा आहे. कमलाकर VBB मधून खेळणारा खेळाडू आहे, पण आज प्रॅक्टिस कमी आहे. प्रॅक्टिसचा अभाव आहे. ऑफ स्टंपला चेंडू टाकला तर निश्चित कमी खेळतो, पण लेग स्टंपला चेंडू टाकला, बॅटच्या रडाला चेंडू आला तर चेंडू सीमापार जातो. थोडं ऑफ स्टंपवर चेंडू ठेवावा लागेल, कारण हा कमलाकर जे खेळाडू आहे तो VBB पनवेलमधून खेळणारा आहे, पण सध्या प्रॅक्टिस करत नाही आहे. त्याच्यामुळं आता एक संधी आहे, सुवर्ण संधी ती पोंजे संघाला. स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. बघा खूप उशीर झालाय. 2 चेंडू शेवटचे 5 धावांची गरज. दशरथ टाका बॉलिंग. स्पीडअप करा प्लीज. दशरथ मते. अति मोठा सामना आहे. दोन्ही संघात दिग्गज खेळाडू आहेत. कमलाकर तयार. इथे मात्र हा जे ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला, मी सांगितलं होतं चेंडू ऑफ स्टंपवर ठेवावा लागेल, कारण कमलाकरची प्रॅक्टिस सध्या कमी आहे. पण VBB मधून खेळणारा खेळाडू आहे ज्याने अनेक काल गाजवला आहे. पनवेल संघाचा आपण हर्षद भुजबळ ना, भुजबळला जर पाहिला, भुजबळ संघाचा कर्णधार होता. स्पीडअप करा आपण खेळ होता. स्पीडअप करायचं आहे. वारंवार कृपया आपण थांबू नका. सामना थांबू नका, विनंती करतो कृपया. गोलंदाज आपण प्लीज सामना चालू करा. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्याची 5 धावांची रचना, म्हणजे एका षटकाराची गरज आहे. षटकार मारावेच लागेल. चौकार जर आला तरी पराभूत होईल. हा षटकाराची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू 6 धावांची गरज. सामना पाहायचं का होणार. दशरथ तयार, कमलाकर तयार. शेवटचा 1 चेंडू. हो, चांगला चेंडू. इथे मात्र चेंडू अडवणार का पाहायचा आहे. 1 धाव पूर्ण करतो फलंदाज आणि 1च धाव. पोंजे संघाने हा सामना सहज जिंकलाय. दोन्ही संघाचे मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघाच्या आल्याबद्दल